डॅडी जरा महत्वाचं बोलायचं. हा झालं की बोलूच की. झालं का? घे केलंय सगळं. बोला बोला जावई बापू बोला. डॅडी तुम्ही त्या सरनोबतांबरोबर बोलून घ्या. एवढं सांगून पण त्यांनी आज राजूसाठी घरी पत्र पाठवलंय. पत्र पाठवलं? शशिकांत सरनोबतनी पत्र पाठवलं? त्यांनी नाही, त्यांच्या भावानं त्या प्रसादनं पाठवलंय पत्र. काहीतरी गडबड आहे. या प्रसादला धड बोलता बी येत नाही. दिव्यानं काय पत्र पाठवणार? काय लिहिलंय काय पत्रात? काय वावगलेलं नाही, हा. पण माझं म्हणणं आहे, मी एकदा सांगितलं ना तुम्हाला, मग कशाला परत हे उद्योग करायचे? कशाला पत्र पाठवून बोलायचा प्रयत्न करायचा ना? मला नाही जोडायचं त्या घराशी नात. हे बघा तुम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगा. मी जर यात पडलो ना तर लय तमाशा होतील. ते तुमच्या ओळखीचे म्हणून मी शांत बसलोय डॅडी. जावई बापू तुम्ही कशाला डोक्यात राग घालून घेताय? आम्ही आहे ना, आम्ही बघतो काय ते कसे हे प्रकरण काय आहे ते नेमकं आम्हाला समजू दे, मग काढू का काहीतरी मार्ग का? ठीक आहे. हा पण हे पत्र बित्र परत घरी नकोय बरं का, सांगा त्यांना. हा ठीक आहे येतो मी. अहो जावई बापू तुम्ही तर घोड्यावर बसले का आले लगेच चालली. तुमची बायको काय ते थेरपी देते आमच्या बायकोला, यावं यावं म्हणून. ते आली की चहा टाकायला सांगतो, सगळे चहा घेऊन मग ते का. ठीक आहे. या की बस. या सरनोबत बरोबर पण एक चहा घेतलाच पाहिजे, म्हणजे त्याची नक्की काय खेळ चालू आहे ते तरी कळल. हे पत्र नक्की काय भानगडे बघायलाच पाहिजे. राजू होम वरनं तू हे समजा करू शकतेस? मग भारी शिकून आलीस की ग पुण्यावरनं. हा धरू दीदी तुला माहितीये का, अगं प्रत्यक्षात लोकांना सांगून पण जेवढं खरेदी होत नाही ना, तेवढे लाईव्ह बघून खरेदी होते. माझे लय मसाले विकले गेलेत. वय आता काही लोकांना मी घरपोच पाठवते आणि काही लोक इथे येऊन घेतात. तुला माहितीये हे लाईव्ह मुळे माझ्याकडं बाहेरच्या गावातनं पण ऑर्डर यायला लागलेत आता. काय सांगते खरंच? बेस्टच आहे की राजू. तू ना नेहमी अशीच डिप्रेस करत राहा बघ. काय? अरे हो विसरलेच मी. अगं डिप्रेस म्हणजे प्रगती. अशीच नेहमी प्रगती करत राहा. डिप्रेस आज बी बघ तुझ्या लाईव्ह वर ना लई लोक येतील आणि लई लोक लई ऑर्डर देतील. तर दीदी तू म्हणते ना तसंच झालं पाहिजे. आपल्या मसाल्यांच्या बिझनेसला असाच प्रतिसाद मिळत राहिला ना तर आपल्याकडे लई पैसे येतील आणि मग दादाच्या खांद्यावरचा भार पण तेवढाच हलका होईल ना. राजू दादाच्या खांद्यावरची जबाबदारी कधी हलकी झाली आहे का? मला तर वाटतं ना त्या जबाबदारीने त्याच्या खांद्यावर घरच करून घेतलंय बघ, आणि आता ते सरनोबत बी त्याच्या मागं लागले. बरं राजू तू त्या पत्राचं काय करायचं ठरवलंस? काय करू तूच सांग ना. काहीच करू नकोस. मी तर म्हणते त्याचा विचार बी सोडून दे. दादा आहे ना तो समजा व्यवस्थित करत. आणि हा त्या पत्राचं उत्तर वगैरे पाठवण्याच्या भांगडीत पडू नको. आपण आधीच नकार कळवून मोकळे झालोय माहितीये ना तुला. हा धनु दीदी काय नाही, मी कशाला त्याला उत्तर द्यायला जाऊ. तेच सांगते नकोच पाठवस. बरं चल नानी माझी वाट बघत असतील, येते मी. आणि हा हे सांभाळून ठेवा, कोणाला खायला देऊ नको. चल बाय. टाटा धनु दीदी. टाटा. नमस्कार, राजश्री मसाल्याच्या पेजवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. अरे सांगावं लागतं का तुम्हाला? अरे ही फरशी किती खराब झाली आहे, चांगली चकाचक धुवून घे, नाही तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही बरं का. अहो साहेब सकाळपासून दोनदा साफ केलंय, पुन्हा पुन्हा घाणच होतं या. मग माणसानी काय तुला इचरून जाये करायची का? अरे हो डॅडींचा बंगला आहे, लई मोठी मोठी लोक येतात इथं, त्यांना काय हे असं घाणेरडं पोच दाखवणार आहेस का? चांगलं साबणाचं पाणी घाल, चाक 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 फरशी निघाली पाहिजे. अक्कल नाही तुला? सांगितलेली कामं नीट करा. होय होय घेतो. वा कसलं भारी लाईफ चालू आहे. आणखीन 3 जणी घ्या घ्या पटकन मसाले विकत घ्या. या झाल्या का सगळ्या दादाच्या अडचणी सोडवून? कसल्या अडचणी? हा अच्छा त्या वय 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 सोडवल्या. ते काय आहे ना आमचा दादा जरा तापट स्वभावाचा आहे. मग आम्ही समजा जर त्याच्या आजूबाजूला असतो ना की तो जरा लगेच शांत होतो म्हणून.
चांगलं आहे. आता जा स्वयंपाक घरात. सगळा मसाला मी भाजून ठेवलाय, सगळा सरजवा मी काढून ठेवलाय. आता फक्त वाटण करायचंय, तेवढं जमल ना? नानी, आपण ना एक काम करूया. तुमच्या मसाल्याची रेसिपी आहे ना राजूला नेऊन देऊ. म्हणजे कसं आहे, तुम्ही एवढा भारी मसाला बनवता, तिला एकदा काय ह्यातलं गणित सापडलं ना हो, की तिचं बी खप वाढेल. हा, आणि तुला चांगलं कारण मिळेल माहेराला जायचं. हा, हे बघ, मला कुणाला काही शिकवायची हौस नाही. जा मुकाट्याने स्वयंपाकाला लाग. नानी, मी नेहमी तुमच्याशी सरळ बोलते, तरी बी तुम्ही नेहमी माझ्या वाकड्यातच का शिरता? नेहमी मला माहेरी जाण्यावाचनं काही ना काहीतरी बोलत असतं. तुमचं काय घेऊन जाते हो मी तिकडे? आणि इतर आईला बी माझ्याकडे काहीतरी कारण असायला हवं ना. नाही, तुम्हीच सांगा, तुम्ही कधीतरी मायेनं 4 शब्द बोलल्यात का माझ्याशी? घरात रोज एवढी कामं असतात, ती समधी मी करते, आणि त्यात माहेरी जायचं असेल तर सगळं उरकूनच जातं. घरात कुणाला काय हवं काय नको, खाण्याचं पिण्याचं सगळ्यांचं समजा मी बघते, तरी बी तुम्हाला समाधान नाही ते नाहीच. हो, तुम्हाला दत्तूंना नानांना कधी बी कसलीच कमी पडू देत नाही मी. पण तरी बी तुम्हाला नेहमी माझा रागरागच करायचा असतो. अगं किती ऐकवणार आहेस अजून? हा, मग तुम्ही वागताच तसा तर? मला सांगा, एवढी कसली मोठी चूक केली हो मी? तुम्हाला मी जाड आहे म्हणून आवडत नाही, हो ना? मग त्यावर उपाय सांगा, ते करते मी. खाणं पिणं सोडून देऊ का? नाही, तुम्हाला शांती मिळणार असेल ना तर ते बी करायला तयार आहे मी. नानी, घरात माणूस माणसात नसेल ना तर घरात राहायची इच्छा होत नाही, कळलं? तुम्ही मला आपलं कधी मानलंच नाही. मला शिकायची इच्छा असताना बी आईच्या हक्कानं 4 गोष्टी कधी शिकवल्याच नाही. मग का वाटेल मला इथली ओढ? कशाला वाटेल या घराची आपुलकी? सांगा ना. इतके दिवस झालेत मला या घरी येऊन, पण तरी बी आज पण मला माहेरीच जावं असं वाटतं. ह्या चूक माझी नाही, तुमची आहे, कळलं? बघितलं कसं तोंड सुटलं या? हा, वय बघायचं नाही, पत बघायची नाही, लागली अक्कल शिकवायला मला. काय काय म्हणून कामं करावीत एकट्या छत्रीनं? अहो, एक माणूस धड काम करत नाही. मला तर असं वाटतं डॅडी, सगळ्यांना असं वळीनं उभं करावं आणि 10 फटके मारावेत आणि एकच फटका मोजावा. हा, काय 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 परत बोल. म्हणजे त्यांना असं वळीनं उभं करायचं आणि 10 फटके मारायचे आणि एकच फटका मोजायचा. हा, असं नाही, तुझं काम बघून बी हेच वाटतं आम्हाला. काय राव डॅडी. अरे पर नशिबान असले का? अरे बघितलंस का, लय दिवसांनी घरातले सगळे लोक तुझ्यामुळे हसतायत ना. जावई बापू, तुम्हाला सांगतो, मालकीनबाई गेल्यापासून घर लय सुन सुन झालं होतं. पण आज सगळ्यांना हसताना पाहिलं, लय बरं वाटलं मला. आता आमचे नातू आले का, हे घर कसं आनंदाने भरून जाईल एकदम. कधी एकदा ते येत आहेत आणि आम्ही त्यांच्याशी खेळतोय असं झालंय आम्हाला. आम्ही त्यांचे लय म्हणजे लय लाड करणार बरं का, हा सांगून ठेवतोय. ते तुमच्या डोळ्यातच दिसतंय बघा डॅडी. आणि आज जाऊ नातवाचा पहिला मित्र असतोय उगाच म्हणत नाहीत. आता आम्ही त्यांचे मित्र होऊ का नाही आम्हाला माहित नाही, पण एक सासरा म्हणून आम्हाला आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडायची. हा सुनबाई, आम्ही सगळे करणार तुमच्यासाठी. एकदा का तुम्ही बाळंतीण झाल्यात का तुमच्या आत्यानी बाळंतीण म्हणून तुमच्यासाठी जे काय केलं असतं ते सगळं करणार आम्ही. हा, ते काय ते डिंकाचे लाडू, खोबरं खारीक ते सगळं खायला घालणार आणि ते इस्तव पेटून ते खाटे खाली ठेवून बाळाला दोरी द्यायला लागते. आहा, कसे थंडीच्या दिवसात बाळंतीणीला बी ऊब मिळतं त्याच्यामुळं. तुम्ही असं समजू नका, सगळी माहिती काढली बरं का आम्ही. आणि एक राहिले की महत्वाचं, ती कसली खीर, ती काय म्हणतात ते? अळीवाची खीर. काय म्हणलात? धडी अहो, अळीवाची खीर. आळीव 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 आळीवाची खीर फार पौष्टिक असते ती. ती मी खायला घालणार आहे. सुनबाई, तुम्ही काय काळजीच करू, आम्ही सगळ्या करणार तुमच्यासाठी. फक्त ती काय ती लंगोट बिंगोट बदलायला सांगू नका बा, ते काही जमणार नाही. आपण ती छत्री सांगू आपण. तेजू, बघितलंस का किती नशीबवान आहेस तू? तुझ्या आजूबाजूला सगळी काळजी घेणारे लोक आहेत तुझी. आपण म्हणून तू हलगर्जीपणा करायचं नाही.
तू स्वतःची काळजी घ्यायची काय. हो दादा. बरं डॅडी निघतो आता आम्ही. या या तुळजा या. चल निघूयात. आणि तेजू काही लागलं तर लगेच फोन करा. चल. तेजू नीट काळजी घे आणि सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना. हो वहिनी. चालेल येते. थांब थांब थांब, ते त्या दिवशीच्या बेसनाच्या वड्यांचा डबा घेऊन जा. अगं असू दे, बघू आपण नंतर, आता राहू दे. अगं नको, राहायला की मग राहून जातो मी, त्यात काहीतरी भरून आणते. तुळजा चल लवकर, पावसाच्या आधी घरी पोहोचलं पाहिजे. हो आले. वहिनी हे घे. चल येते मी. ए वहिनी, मी येऊ का सोडायला? अगं नको, असू दे मी जाते. तुळजा वहिनी अरे काय करतोस तू? तुला बघून कामं करता येत नाही? हे छत्री, अरे साधी कामं करून घेता येत नाही तुला? आमच्या लेकीचा काय जीव घेता काय? हा, हळू 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 हळू. काय झालं? लागलं का जास्त? नाही लागलं हा? तुला? हळू हळू तुळजा. हळू हळू. तुळजा भाग्या काय झालं? आज क्लास कसं काय एवढ्या लवकर सुटला? क्लास लवकर सोडणार असतील तर सांगत नाहीत का ते? हा, एक मिनिट. क्लास चालूच आहे, तू क्लासला दांडी मारून चालली का काय घरी? हा, काय भाग्या असं करते वय तू? हा, काय झालं? शांत शांत काय आहेस? तू बोलणार नाहीस का माझ्याशी? मी का बोलू? तुला तू वाटेल तसं वागतोयस ना, मग मी मला वाटेल तसं वागणार आहे. आता मी काय केलं? तू आता माझ्यावर दमदाटी करून माझा बॉस बनायला लागलाय. हे सतत प्रत्येक गोष्टीत टोकलेलं मला नाही आवडत. आग मी कधी टोकलं? मी तुला सांगितलेलं ना तिथून निघून जा म्हणून. मी काय तर लहान आहे का सतत माझ्या मागं मागं यायला? पुढ्या मला बांधल्यासारखं होतं तुझ्याशी वागण्यानं. झालं तुझं. आता माझं ऐक जरा. तू जिकडे ते झेरॉक्स काढायला जाणार होती ना, तिकडे टपोरी पोरं बसतात. ते टिंगल टावाळ्या काढतात, छेड काढतात. तुझी काढली असती तर दादाने मला उलट लटकवलं असतं, मिरचीची दूर दिली असते. हे बघ, मला काय हौस नाही तुझ्यात आणि मैत्रिणींमध्ये पडायची. मी तिकडे झेरॉक्सच्या वेळेस फक्त बाजूला उभं राहणार होतो, जेणेकरून त्या पोराने तुला त्रास दिला नसता. तुला सारखं असं का वाटतं की मला कोणीतरी त्रास देईल? सगळं जग काय मला त्रास द्यायला बसलंय का? खरं तर तू त्रास देतोस मला. मी चालले एकटी, अजिबात माझ्या मागे यायचं नाही. अगं मागं यायचं मग काय? नाही म्हणलं ना. अगं कसं काय नाही म्हटलं ना? ए देवा, ऐक की. ए भाग्या, अगं ऐक, 5 किलोमीटर लांब आहे आपलं गाव. बस सायकलवर. मी माझी मिज आहे, पण तुझ्या सायकलवर बसणार नाही म्हणजे नाही. मग काय चालत जाणार आहेस का तू? हो. अगं कशाला जाती? निघ ए म्हटलं पोरी, तुझी छेड काढतोय का ग? ओ नाही हो, छेडबीड नाही काढत आहे. आम्ही एकाच घरातले. भाग्या सांग ना, आपण मी ओळखतो तुला म्हणून मी त्रास नाही देत. हा, बरोबरच बोलतात की ते. तू देतोच मला त्रास. नाही नाही नाही, त्रास नाही दिला. ही भाग्या अगं असं काय करते? पाया पडतो बाई मी तुझ्या. खरं सांग त्यांना, पण त्यांच्याकडे बघ. एवढं तुडवताना मला घेणं ना देणं फुकटचा मार्कानं होईल ग. खरं सांग ग, सांग की. तसंच पाहिजे तुला. बरंच होईल ना त्यांनी मारलं तर. ओ दादा, हा मला त्रास देतोय बघायचं. नाही हो, नाही हो दादा, त्रास नाही देत. खरंच नाही देत. तुम्ही काय काळजी करू नका. जाऊ जाऊ, रस्ता चांगला आहे. ए भाग्या, येडी का ग तू? हळू हळू जाऊ बापू, हळू. आम्ही डॉक्टरांना फोन करतो. ए छत्री. लवकर बोलवा, जेवढं लवकर येतील तेवढी. हा हा हा. सूर्या अरे नको काळजी करूस, मी ठीक आहे आता. हशी कशी ठीक आहेस? वहिनी अगं किती जोरात पडलीस तू. दादा ते काय नाही, तू डॉक्टरांना बोलव लवकर. हा, अगं त्याची काहीच गरज नाहीये. मी म्हंटल ना बरी आहे म्हणून. काय बरेस? तुला बघून चालता येत नाही का? तरी बरं, मला ना त्या जोरात ओरडली म्हणून. मला तर ओरडली. तुझं लक्षात येते का? मला ते जोरात ओरडली. हो
छोटी आई तू ओरडलीस. हा मी आवाज ऐकला ना तुझा. हो मी पण ऐकलं. छोटी आई म्हणजे म्हणजे तुझा आवाज परत आलाय. तुला तुला बोलता येत आहे का? काहीतरी बोल ना. तुळजा, अगं आता माझ्या समोर माझी लेक पडायला लागल्या म्हणल्यावर माझा जीवच हल्ला ग. तुला असा अचानक पडताना बघून माझ्या तोंडातनं हा आवाज बाहेर आला. छोटी आई तुझा आवाज ऐकून मला इतका आनंद झाला ना की मी आमचा अरे वा 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 वा, चमत्कारच झाला म्हणायचा. आमच्या डॉक्टर कन्या घरी येतात काय, त्या ह्यांना काय ते थेरपी देतात काय, आणि लगेच आमच्या बायकोचा आवाज परत येतो काय. देवा देवा, आमचं गाणं ऐकलंस तू, आमच्या बायकोचा आवाज परत आणलास तू, आम्हाला लय आनंद झालाय. वहिनी पण तुला लागलं असेल ना? खरं सांगू का तेजू, छोट्या आईचा आवाज परत आलेला बघून मला तो त्रास आता काहीच वाटत नाहीये. थोडा मुका मार लागलाय पण शेकलं की बरं वाटेल. छोटी आई तुझा आवाज परत ऐकून ना माझ्या सगळ्या वेदना पळून गेलं तसं वाटतंय आता मला. अगं तुळजा, तुझी सगळी साडी भिजली. चल कापड बदलून घेऊ. हो वहिनी चल, मी तुला दुसरी साडी देते. हा, चल. हळू 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 ये ये. चा आवाज परत आलाय. आमच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत पण परत आली तर लय अवघडून बसल. मंगलपाद्य 3 पाकिट, तिखटाचं पाकिट, हळदीचं पाकिट आणि मसाल्याचं पाकिट. त्यानंतर जीवन गायकवाड, एक हळदीचं पाकिट आणि एक गोडा मसाल्याचं पाकिट. राजूताई आपल्याला लईच ऑर्डर येत आहेत की. अगं भागू, आपण त्यात ऑनलाईन मसाले विकायला लागलो ना, तेव्हापासून लय फरक पडलाय बघ. बरं चल, आता आपल्याला लिस्ट पूर्ण करायची ना, मी बाकीची ऑर्डर भरते. सांग. राजूताई हे बघ इथं, ह्यांनी ऑर्डर दिली पण ह्यांचं नावच नाहीये. कोणी दिली ऑर्डर? आता हिला कसं सांगू की ही ऑर्डर प्रसाद सरनोबतांची आहे. मी ही ऑर्डर लिहून चूकच केली आहे, पण पर्यायच नव्हता मला. लाईव्ह मध्ये सगळ्यांच्या घेत होते तशी त्यांची पण ऑर्डर लिहून घ्यावी लागली. पण आता काय करू? राजूताई बोल की, कोणी दिली ऑर्डर? अगं भागू, त्याच्यावर नाव नाही ना, मग राहू देते तसंच. आपण पुढच्या ऑर्डरी भरू. हा ठीक आहे. मी लाईव्ह गेले ना की अशा ऑर्डर येतच राहणार. मी प्रसाद सरनोबतांना कसं अडवू? मी एक काम करते, पुढचं काही दिवस ना ऑनलाईन जातच नाही, म्हणजे सगळं थांबल तरी. दादाने सरळ स्पष्टपणे सांगू नये असं का वागतायत? नक्की काय चालू आहे प्रसाद सरनोबतांच्या मनात? बरं वाटतं? दुखायचं कमी आलं का? वाईस बाम लावून दिलाय मी तिला, पर घरी गेलास का नाही तिला शेकाय सांग. आणि तरी बी दुखणं वाढलंच तर मग योग का बोलता यायला लागलं म्हणून किती बोलाल. डॉक्टर आहे आमची कन्या, तिला सांगता काय काय करायचं ते. डॅडी हाईचं काळीचं काळजी तर वाटणारच ना. नाही ते बी आहेच मला. आत्या, आता तुझा आवाज परत आला ना तर तुला पाहिजे तितकं बोल. तुझं सगळं मन मोकळं कर. हा, पण मुलीकडेच मोकळं करा. तिनेच आवाज परत आणला तुमचा. काहीतरी प्रयोग करत बसली होती. म्हणले ह्यानी काय होणार आहे, पण म्हणले कर द्या तिच्या मनाच्या समाधानासाठी. पर बघा, आवाज परत आणला आमच्या लेकीनं. आमची कन्या एवढी भारी असेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. जावई बापू, नशीब काढलं बरं का तुम्ही.
सूर्या निघूयात आता. जावई बापू मी काय म्हणतो, बाईकवरती दुखण्याची शक्यता आहे, तुम्ही आपली गाडी घेऊन जा आमची. अहो नाही डॅडी, त्याची काहीच गरज नाहीये. तिचं काय ऐकताय तुम्ही, आमचं ऐकत, गाडी घेऊन जा. मी बरी आहे आता, आपण बाईकनेच जाऊया. डॅडी जातो बाईकवरून. तुम्ही म्हणाल तसं, काळजी घ्या आमच्या लेखीची. हाल हाल सावकाश सावकाश. येतो. या या सावकाश जा. आणि जमल्यास आमच्या बायकोपासून लांबच ठेवा तिला.